मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का? एक वाटी पोहे यामध्ये अर्धी वाटी जर डाळवं घातलं तर महिनाभर टिकणारा खमंग खुसखुशीत असा हा पदार्थ तयार होतो. त्यासाठी एक वाटी जाड पोहे घेतले आहे, अर्धी वाटी भाजलेली चण्याची डाळ म्हणजे डाळवं घ्यायचं आणि मिक्सरमधनं फिरवून एकदम बारीक त्याची पावडर करून घ्यायची. ती चाळून घेतली. त्यानंतर यामध्ये दीड वाटी घालायचं आहे तांदळाचं पीठ. भाकर बनवण्यासाठी आपण जे पीठ वापरतो तेच पीठ वापरलेलं आहे. 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हिंग, पाव चमचा घालायची आहे हळद, 2 चमचे तीळ, चवीनुसार मीठ घातलं. तुम्हाला हवं असेल तर थोडासा ओवाही घालू शकता. त्यानंतर 2 वाट्या पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं. 2 ते 3 चमचे तेल कडकडीत गरम करून तेलाचं मोहन या पिठामध्ये घालून व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं. त्यानंतर जे पाणी गरम झालं आहे, थोडं-थोडं पाणी घालून ही कणिक भिजवून घ्यायची. कणिक भिजवताना थोडीशी घट्टसर भिजवायची. लागेल तसं पाणी घालायचं आहे. त्यानंतर लगेचच चकलीच्या साच्यामध्ये घालून याच्या छोट्या आकारातल्या या चकल्या बनवून घ्यायच्या. तर इथे मी मिनी चकली बनवली. तुम्हाला हवं असेल तर नेहमीची चकलीही बनवू शकता. लगेचच तळून घ्यायची आहे. पण तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग चकल्या तळायच्या. चकल्या तळताना तेलावरचे हे बुडबुडे जेव्हा कमी होतात म्हणजे चकली आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते. महिनाभर टिकणारी चकली.